मंडळी, बाग हा शब्द उच्चारल्यानंतर सर्वात प्रथम डोळ्यासमोर चित्र उभं राहतो ते म्हणजेच फुलांचं। प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझी बाग ही फुलांनी नेहमी बहरलेली असावी, पण काही जणांच्या गार्डन वर्क करण्यामागचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजेच फुलं। झाडापासून फुलं, नर्सरीतून झाडं आणून फक्त कुंडीत लावणे आणि त्यांच्याकडून भरभरून फुलांची अपेक्षा करणं हे मात्र चुकीचे आहे। मंडळी, तुमच्या झाडांना तुम्ही रोज पाणी देता, त्यांची काळजी घेता, पण तरीही झाड मात्र काही बहरत नाही, पाने पिवळी पडतात, फुलं कमी येतात। तर आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठीच आहे। तुमच्या झाडांना हिरवीगार आणि बहरलेलं ठेवायचंय, पण ते देखील कमी केमिकल खत न देता। सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, टुडेज व्हिडिओ इज गोइंग टू बी अ सुपर एक्साइटिंग बिकॉज आज आपण पाहणार आहोत एम लेटर गार्डनिंग हॅक। सो आपली अल्फाबेटिकल A to Z ही ग्रीन लेटरची जी काही जर्नी स्टार्ट झालेली आहे। सो आतापर्यंत आपण एल लेटर पर्यंत आलेलो होतो आणि त्यानंतर आजचा आपला एम हा लेटर स्टार्ट झालेला आहे। सो आज आपण असे हॅक्स पाहणार आहोत जे तुमच्या प्लांट्सला बूस्ट तर देतीलच, ते देखील नॅचरल पद्धतीने, सो केमिकल फ्री असणार आहे। सो स्टे ट्यून। आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास आहे कारण की मी आज मला सांगणार आहे एम लेटर गार्डनिंग हॅक्स, असे उपाय जे सोपे आहेत, नैसर्गिक आहेत आणि तुमच्या झाडांवर लगेच रिझल्ट देखील तुम्हाला दिसून येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत मात्र नक्की बघा, कारण यातला प्रत्येक हॅक हा आपल्या प्रत्येक झाडावर नवा बदल घडवणार आहे। सो मंडळी, हॅक नंबर फर्स्ट पाहूया। एम फॉर मॅग्नेशियम बूस्ट म्हणजेच एप्सम सॉल्ट फर्टिलायझर। सो मंडळी, हॅक नंबर 1, मॅग्नेशियम बूस्ट मध्ये मनी प्लांट असो किंवा कुठलीही वेलवर्गीय वनस्पती असो, त्यामध्ये पानं पिवळी पडणं ही तर एक कॉमन समस्या आहे। सो पानं पिवळी असतील तर ती मॅग्नेशियमची कमतरता आहे। झाडांची पानं पिवळी पडतात तर त्यातील वेन्स म्हणजे शिरा या आपल्याला हिरव्या दिसत असतात। सो हे साईन आहे की मॅग्नेशियमची डिफिशियन्सी ही प्लांट्सला झालेली आहे। मॅग्नेशियम शिवाय झाड ही फोटोसिंथेसिस नीट करू शकत नाही आणि त्यावर सोल्युशन म्हणजेच 1 लिटर पाण्यात आपल्याला 1 चमचा एप्सम साल्ट हे मिसळून घ्यायचं। तो मंडळी, एप्सम साल्ट विषयीचा इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे। सो तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तो व्हिडिओ चेकआउट करा। सो मंडळी, एप्सम साल्टचे बेनिफिट काय आहे ते अगदी थोडक्यात पाहूया। याने पानं पुन्हा हिरवीगार होतात, फुलं फळांची संख्या देखील वाढते, झाडांचं ओव्हरऑल जे काही फोटोसिंथेसिस प्रोसेस असते ती फास्ट होत असते आणि यामध्ये एक प्रो टिप म्हणजे पानं जर पिवळी होण्याचं कारण नेहमीच मॅग्नेशियमची डिफिशियन्सी नसतं, तर काही वेळेस नायट्रोजन किंवा पाण्याची कमतरता देखील असू शकतं। त्यामुळे एप्सम साल्टचा हा योग्य प्रमाणातच वापर करणं गरजेचे आहे। जर तुम्ही झाडांना वेळोवेळी पाणी देत असणार, नायट्रोजनची कमतरता पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही चहा पावडरचा देखील महिन्यातून किंवा 15 दिवसातून एक वेळेस कुंडीत वापर करत असणार आणि तरी देखील झाडांची पानं जर पिवळी होत असणार तर मात्र समजून घ्यायचं की आता झाडांना मात्र मॅग्नेशियमची कमतरता झालेली आहे। पण मात्र सर्व गोष्टी जर आपण देत नसणार, मी तर वेळोवेळी या गोष्टी देत असते, त्यामुळे या ठिकाणी मी एप्सम साल्टचा हा वापर करून घेतलेला आहे। सो एप्सम साल्ट विषयी इन डिटेल जाणून घेण्यासाठी नक्कीच तो व्हिडिओ देखील चेकआउट करा। सो मंडळी, अशा प्रकारे तुम्ही मातीमध्ये देखील एप्सम साल्टचा वापर करून घेऊ शकतात किंवा अशा प्रकारे पाण्याचा स्प्रे केला तर त्याने देखील पाने हे हिरवीगार होण्यास मदत होत असतात। त्यामुळे जी काही वेलवर्गीय वनस्पती असेल किंवा मनी प्लांट असो किंवा दुसरीही झाडांची जर पानं पिवळी पडत असतील तर त्यावर मात्र महिन्यातून 2 वेळेस एप्सम साल्टचा वापर करा। त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे डायरेक्ट मातीमध्ये देखील सोल्युशन तयार करून झाडाला देऊ शकतात किंवा अशा प्रकारे पानांवर त्याचा स्प्रे करून पहा, त्याचा रिझल्ट खूप छान प्रकारे येत असतो आणि पाने हिरवी होण्यास देखील मदत होत असते। त्याचप्रमाणे क्लोरोफिलची जी काही प्रमाण असतं ते देखील वाढण्यास या ठिकाणी मदत होत असते। सो नाउ इज टाइम टू हॅक नंबर 2, एम फॉर मस्टर्ड केक फर्टिलायझर। मंडळी, मोहरी पेंड म्हणजेच झाडांसाठी पॉवर हाऊस आहे। लिक्विड फर्टिलायझर म्हणून वापरलं तर झाडं मात्र जोमात वाढतात, पावडर फॉर्म मध्ये वापरलं
तर मात्र स्लो रिलीज फर्टिलायझरचा याचा यूज होत असतो। आणि आपल्याला फक्त मस्टर्ड केक नाही तर यासोबत आपल्याला नीम केक देखील द्यायचा आहे। सो मस्टर्ड केक असो किंवा मोहरी पेंड असो, या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ देखील मी चॅनलला शेअर केलेला आहे। सो लिक्विड फॉर्म मध्ये फर्टिलायझर कसं तयार करायचं, त्याचे साईड इफेक्ट काय आणि बेनिफिट्स काय, हे सर्व मी त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे। सो मंडळी, हे मी नीम केक पावडर मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं। बेस्ट क्वालिटी आहे, याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की शेअर करेन। मंडळी, या ठिकाणी आपण नीम केक सोबतच फर्टिलायझर प्लस कीटकनाशक असं दोन्ही कामं या फर्टिलायझर थ्रू होणार आहे। मोहरी पेंडच्या एवढ्या छोट्या पेंडमध्ये झाडांसाठी एवढं काही लपलंय हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल। एक महत्वाची गोष्ट म्हणजे मस्टर्ड केक खताचा ओव्हरडोस मात्र कधीही करू नका। जास्त वापरल्यास याने झाडाची रूट्स देखील जळू शकतात। प्रत्येक 15 दिवसातून एकदा वापरणं पुरेसे आहे। सो या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मात्र नक्की चेकआउट करा। सो या ठिकाणी मी मस्टर्ड केक प्लस नीम केक असा कॉम्बो देणार आहे। मात्र दोघांचा जो रेशो आहे तो 1:1 याच प्रमाणामध्ये आहे। सो दोन्ही खतं मिसळून आपण ही मातीत वापरणार आहे। सो एफिड्स असो, मिलीबग्स असो, मावा असो, यांसारखी मोहरीमध्ये एनपीके म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम असते, त्याचप्रमाणे मॅग्नीज आणि झिंक अमिनो ऍसिड देखील असते। त्याने झाडांची पाने हिरवीगार होण्यास मदत होत असते। त्याचप्रमाणे प्लांट्सची चांगली ग्रोथ होत असते। त्याचप्रमाणे नायट्रोजन हा वनस्पतीचा चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे। सो आता पावसाळा असल्यामुळे मी या ठिकाणी मात्र मस्टर्ड केकचा वापर करणार नाही आहे, कारण की ऑलरेडी झाडांना माझं फर्टिलायझर देऊन झालेलं आहे। सो जर तुम्ही अजून कुठलाही फर्टिलायझर दिलेलं नसेल तर मात्र मस्टर्ड केकचा फर्टिलायझर म्हणून नक्कीच वापर करू शकता। सो नाउ इज टाइम टू हॅक नंबर 3। सो यम फॉर मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स। मंडळी, बऱ्याचदा झाडं वाढतात पण मात्र पानं, फुलं, फळं नीट येत नाही, कारण मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी असते। जसे की कॅल्शियम असो, पोटॅशियम असो, फॉस्फरस असो, आयरन असो, या सर्वांवर सोल्युशन म्हणजे केळीची साल। सो या ठिकाणी मी केळीचे सालीचे बारीक तुकडे करून उन्हात वाळून त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली होती। त्यानंतर मी या ठिकाणी अंड्यांची टरफले वापरली नव्हती। सो त्या जागी मी या ठिकाणी खडूचा वापर करून घेणार होती, किंवा तुम्ही या ठिकाणी चुन्याचा देखील वापर करू शकता। त्यानंतर वापरलेली चहा पावडर किंवा धुवून उन्हात वाळवलेली चहा पावडरचा देखील तुम्ही वापर करू शकता। सो मी या ठिकाणी फ्रेश टी पावडर वापरणार आहे। त्यानंतर राख, याचा देखील आपण या ठिकाणी डायरेक्ट वापर करणार आहोत। सो हे सगळं 1:1 म्हणजे 1:1 या प्रमाणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आणि तयार झालेलं हे मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स झाडांच्या मुळाशी मातीमध्ये आपण 1 मूठभर मिक्स हे देऊ शकतो आणि त्यानंतर मात्र झाडाला पाणी देऊ शकतो। सो अशा प्रकारे तयार झालेलं हे खत महिन्यातून आपण झाडाला 2 वेळेस देऊ शकतो। सो मंडळी, या ठिकाणी मी उन्हात वाळवलेली चहा पावडर न वापरता फ्रेश टीचा वापर करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आहे वूड ॲश, त्यानंतर मोहरी पेंड आहे, केळीच्या सालींचा पावडर आहे। सो अशा प्रकारचे सगळे मी कंटेनर तयार करून घेत असते आणि मी नेहमीच अशाच प्रकारचे घरगुती खत देत असते। सो या ठिकाणी मी एनपीके ऑर्डर केलेलं होतं मिशोवरून, ते मात्र अजून ओपन पण केलेलं नाही आणि त्याचा वापरही केलेला नाही आहे। सो त्याचा देखील इन डिटेल व्हिडिओ नक्कीच तुमच्याशी शेअर करेन। सो तयार झालेलं आता मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स जे आहे ते मी आता या क्रोटॉनच्या प्लांट्सला देऊन घेणार होती, कारण की बरेच दिवस झाले मात्र अजून क्रोटॉनला मी कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर दिलेलं नव्हतं। सो आता आपण पाहूया की या मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स मध्ये काय आहे। मंडळी, केळीच्या सालीत पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर असतं। अंड्यांची टरफलं किंवा आपण जो काही चॉक घेतलेला आहे त्यामध्ये कॅल्शियम असतं आणि थोडं नायट्रोजन देखील असते। आणि यूज केलेली टी पावडर किंवा फ्रेश टी पावडर मध्ये आयरन देखील असतं, जे प्लांट्स ग्रोथ हार्मोन्ससाठी अतिशय बेस्ट असतं। लाकडाची जी काही राख घेतलेली आहे सो आपण त्यामध्ये मॅग्नेशियम असतं, पोटॅशियम असतं आणि मातीचा पीएच बॅलन्स करण्याचे जे काही क्वालिटीज आहे किंवा गुणधर्म आहे ते यामध्ये असतात। सो याचे फायदे काय, फुलं फळं जास्त प्रमाणात येतात, पान आणि झाडाचं जे काही स्टेम आहे ते त्याने स्ट्रॉंग देखील होत असतं। आयरनमुळे जे काही रूट्स असतात किंवा जी काही पानं असतात ती हिरवीगार राहत असतात। त्याचप्रमाणे पानांमधील क्लोरोफिल वाढत असतो। मॅग्नेशियम आणि फॉस्फरसमुळे
झाडाची जी काही रूट्स आहे ती स्ट्रॉंग होत असतात आणि झाड मात्र दुपटीने वाढत असतात. सो मंडळी, या ठिकाणी भरपूर असा पाऊस आमच्याकडे सुरू आहे. तुमच्याकडे पण सुरू आहे किंवा नाही हे मला मात्र नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यामुळे झाडांना खत देताना देखील विचार करूनच खत द्यावं लागत असतं. सो अशा प्रकारे मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स तुम्ही आता पावसाळ्यातही दिलं तरी त्याचे कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही. फक्त मस्टर्ड केक जो आहे तो देताना मात्र थोडा विचार करावा लागत असतो. त्यासाठी तुम्ही इन डिटेल व्हिडिओ मात्र नक्की चेकआउट करा. मंडळी, आता वळूया हॅक नंबर 4 जो आहे मिल्क फर्टिलायझर. मंडळी, दुधाचं खत हे आपण ऑलरेडी तुळसला देखील देऊन घेतलेलं आहे. त्या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ देखील मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. आता अगदी थोडक्यात जाणून घेऊया. 1 कप दूध आणि त्यामध्ये 10 पट पाणी मिक्स करून आपण ते झाडांना देऊ शकतो. खास करून तुळस, जास्वंद, गुलाब यांमुळे या झाडांची इम्युनिटी पॉवर जी आहे ती वाढत असते, म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सो गाईज, मिल्क फर्टिलायझरचा इन डिटेल व्हिडिओ आहे तो देखील नक्की चेकआउट करा. तुळशीसाठी तर अतिशय बेस्ट असं हे फर्टिलायझर आहे. खत म्हणून दुधाचे काय फायदे आहेत ते अगदी झटक्यात जाणून घेऊया. यामुळे कॅल्शियमची भरपाई होत असते. त्याचप्रमाणे पानांची रचना देखील याने स्ट्रॉंग होत असते. पानांचा पिवळसरपणा देखील याने कमी होत असतो. मातीचा पीएच बॅलन्स होत असतो. दुधातील कॅल्शियम कार्बोनेट जे काही असतात ते मातीतील ऍसिडिक लेव्हल हे कमी करत असतात. जास्त ऍसिडिक माती ही न्यूट्रल करून रूटसाठी परफेक्ट एन्व्हायरमेंट हे तयार करत असतात. त्याचप्रमाणे रूट डेव्हलपमेंट देखील होत असते. सोबतच प्रोटीन आणि अमायनो ऍसिडमुळे रूट्स हे स्ट्रॉंग होतात, दाट होतात. त्याचप्रमाणे न्यूट्रिएंट अपटेक जो असतो प्लांटचा तो देखील त्याने सुधारत असतो. त्याचप्रमाणे मायक्रोबॅक्टेरियांची देखील वाढ होत असते. दुधातील लॅक्टोज गुड बॅक्टेरियासाठी हे अन्नासारखं देखील काम करत असतं. सो मातीतील बेनिफिशियल जे काही मायक्रोब्स असतात ते जास्त ऍक्टिव्ह होतात, ज्यामुळे झाडांची इम्युनिटी देखील वाढत असते. सो दुधाचा वापर झाडांवर कसा करायला हवा, कच्च्या दूध हे जास्त का फायदेशीर आहे हे मी इन डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो नक्की तो व्हिडिओ देखील तुम्ही चेकआउट करा. हॅक नंबर 4 मटकीचं पाणी. मंडळी, मटकीचं पाणी हे झाडांसाठी एकदम नॅचरली असं पोषणयुक्त खत आहे, कारण त्यात प्रोटीन, अमिनो ऍसिड, मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि विटॅमिन्सने भरलेलं असतं. सो मटकी भिजत घातलेलं पाणी आजपासून टाकून न देता त्याचा वापर आपल्याला झाडांना खत म्हणून करायचा आहे. ज्यावेळेस आपण हे पाणी वापरत असतो त्याला डायल्यूट करून घ्यायचं असतो. सो या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये भरपूर अशा बोनस टिप देखील मी शेअर केलेल्या आहेत. सो नक्की तुम्ही त्या चेकआउट करा. ज्यावेळेस मटकी भिजत घातलेलं पाणी असतं सो त्याचा स्प्रे देखील आपण झाडांवर करू शकतो. सो झाडांना पाणी देताना 1-2 अशा भागात त्याला डायल्यूट करून आपल्याला वापरायचं असतं. पात्र ज्यावेळेस आपण त्याचा स्प्रे करत असतो त्यावेळेस मात्र त्याला 1:4 या प्रमाणात डायल्यूट करून त्याचा वापर आपण पानांवर स्प्रे करू शकतो. त्यातल्या अमायनो ऍसिड लीव्हचा रंग डार्क करत असतात आणि फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस असते ती देखील त्याने वाढत असते. सो याचा वापर आपण प्रत्येक झाडासाठी करू शकतो. मंडळी, उन्हाळ्यामध्ये मटकी भिजत घातलेला पाण्याचा थोडा वास येत असतो. सो तो वास आपल्याला कमी करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही 3 ते 4 थेंब लिंबाच्या रसचा देखील वापर करू शकतात किंवा चिमूटभर हळद देखील त्या ठिकाणी वापरू शकता. त्यामुळे वास देखील कमी होतो आणि झाडांनाही मात्र त्याचा फायदा होतो. त्यासाठी तुम्ही इन डिटेल व्हिडिओ मात्र नक्की चेक करा. त्या ठिकाणी भरपूर अशा मी बोनस. सो गाईज, आज आपण एम लेटर मधले असे मॅजिकल हॅक्स पाहिले जे झाडांना एम म्हणजे मस्त ग्रोथ देतात. मिल्कने ताजेतवाने, मस्टर्ड केकने ताजेतवाने फुलं, मटकी पानाने तर झाडांची पार्टीज. आता तुमचं काम झाडांना हे हॅक्स वापरून सरप्राईज द्या आणि आम्हाला सरप्राईज द्या कमेंटमध्ये लिहून की तुम्हाला सगळ्यात भारी वाटलेला एम हॅक कोणता. हा व्हिडिओ शेअर केला तर तुमच्या फ्रेंड्सच्या झाडांना देखील मॅजिकल असा मेकओव्हर मिळेल. आणि हो, अजूनही तुम्ही अल्फाबेटिकल A to Z या पर्यंतच्या भन्नाट गार्डनिंग हॅक चुकवायचे नसतील तर मात्र मग लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. सो मंडळी, आणि बाकी देखील अजून जे काही आपले अदर्स लेटर हॅकचे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते देखील नक्की
नक्कीच बघा. त्या ठिकाणी देखील असे भन्नाट आणि असे युनिक हॅक्स किंवा अशा युनिक गोष्टी गार्डनिंग विषयीच्या ऑर्गॅनिक नॅचरली 1 रुपया खर्च न करता घरगुती पद्धतीने खूप छान छान गोष्टी मी त्या ठिकाणी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. सो नक्कीच ते व्हिडिओ देखील पाहायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हो, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोर बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यासोबत ऑल्सो ऑप्शन देखील सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील. शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट लेटर हॅकमध्ये. तोपर्यंत मात्र लक्षात ठेवा, झाडं तुमचं ऐकता, फक्त त्यांना ऑर्गॅनिक प्रेम द्या. सो तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.